दर्यापूर अमरावती मार्गावरील तहसील कार्यालय समोरील धनंजय लॉज मागे सोमवार रोजी सायंकाळी 11 वाजताच्या सुमारास राजेश अभिमान इंगळे यांची लाकडी काठीने व लोखंडी फायटरने मारहाण करून निर्गुण हत्या करण्यात आली होती। या धक्कादायक घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती। या घटनेसंदर्भात दर्यापूर पोलिसांना माहिती होताच दर्यापूर पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी, ठाणेदार व सर्व टीम घटनास्थळी दाखल झाली होती। पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून हत्येचा तपास सुरू केला। मात्र 24 तास उलटूनही या हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीच्या अद्यापही पोलिसांना सुगावा लागला नाही। दर्यापूर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीची संपूर्ण टीम व सीआयडी हे या हत्येच्या घटनेतील मुख्य आरोपीचा युद्धपातळीवर शोध घेतात। विशेष म्हणजे सदर हत्याकांड नंतर अप्पर पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा घटनास्थळी भेट दिली। या घटनेतील मुख्य आरोपीचा तात्काळ शोध लावण्यासाठी पोलिसांना तंबी दिली। गेल्या 24 तासांपासून दर्यापूर पोलिसांची टीम व स्थानिक गुन्हे शाखा अमरावतीची संपूर्ण टीम आरोपीचा शोध घेतात। यामध्ये मृतकाच्या नातेवाईकांसह इतर व्यक्तींची सखोल तपासणी सुरू आहे। पोलिसांच्या संशयानुसार ही हत्या प्रॉपर्टीच्या वादातून झाली असावी असा संशय व्यक्त केला। तर शहरात विविध चौकात सुरू असलेल्या चर्चेत सुद्धा ही हत्या प्रॉपर्टी किंवा पैशांच्या वादातून झाल्याचं बोललं जात आहे। मृतक राजेश अभिमान इंगळे यांची हत्या होण्याआधी म्हणजे सोमवारी सायंकाळी 10:30च्या दरम्यान दर्यापुरातील एका इसमाचा मृतकाला फोन आला। त्यानंतर त्याच्या मुलीचा मृतकाला फोन आला होता। मात्र 10:30 नंतर सदर मृतकाचा मोबाईल हा स्विच ऑफ झाला होता। मृतक राजेश इंगळे यांचा ज्या ठिकाणी हत्या झाली त्या ठिकाणावरून तहसील कार्यालय अगदी हाकेच्या अंतरावर होतं। तर मृतक राजेश इंगळे यांनी दुचाकी अमरावती दर्यापूर मार्गावरील रस्त्याच्या बाजूला उभी होती। त्यानंतर मृतक राजेश इंगळे हे धनंजय लॉजच्या जवळ गेल्याचं तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून दिसून येतं। मात्र त्या ठिकाणावरील काही सीसीटीव्ही कॅमेरे हे अस्पष्ट असल्यामुळे घटनेचा शोध लावण्यासाठी विलंब केला जातोय, अशी माहिती दर्यापूर पोलिसांच्या वतीने प्राप्त झाली। मृतक राजेश इंगळे यांच्या चेहऱ्यावर फायटरने मार सुद्धा असल्याचं आता पोलीस तपासात समोर आलंय। मृतकची हत्या ही 2 ते 3 आरोपींनी केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। या हत्येच्या घटनेतील मुख्य आरोपींचा शोध घेण्यासाठी दर्यापूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला कधी यश मिळणार हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।